तळोद्यात बोरवण नदीला पूर, 10 गावांचा संपर्क तुटला. पुलाचे काम महिनाभरात पूर्ण होणार, आमदार राजेश पाडवी. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा तालुक्यात डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे बोरवण नदी दुथडी भरून वाहत असून नदीला आलेल्या पुरामुळे बोरवणसह परिसरातील 8 ते 10 लहान मोठ्या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. नदीच्या दोन्ही बाजूवरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बोरवण नदीवरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी त्याची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे. हा पूल परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने पूरस्थितीत नागरिकांचे हाल होत आहेत. अपूर्ण पुलामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व शेतकऱ्यांची वाहतूक तसेच रुग्णांच्या उपचारासाठी होणारी ने-आण यावर गंभीर परिणाम झालाय. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक चंबूलाल ठाकरे यांनी सांगितले की गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आता पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. दरम्यान या प्रकरणावर आमदार राजेश पाडवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सुमारे 70 वर्षांनंतर या नदीवर पुलाचे काम सुरू झाले. कामादरम्यान वन विभागाच्या काही अडचणी होत्या, तसेच काही संघटनांनीही या पुलाच्या कामास विरोध केला होता. मात्र मंजूर अंदाजपत्रकानुसार अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला असून येत्या 1 महिन्यात पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येईल. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने रखडलेल्या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. परिवर्तन 24 न्यूज अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. बोरवण तालुका तळोदा या ठिकाणी नदीवर एक पुलाचे काम सुरू आहे. गेल्या 70 वर्षात ते पूल कधी झालं नाही. माझ्या प्रयत्नातून ते पूल मुख्यमंत्री सडक योजनेतून होतं आहे. गेल्या वर्षभरापासून काम आहे, चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये ते फॉरेस्टच्या हद्दीत असल्या कारणाने फॉरेस्टने बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आणल्या. त्या आम्ही कशा तरी सोडवल्या आणि कामाला सुरुवात केली. तरी देखील अजून फॉरेस्टकडून अडथळे येत आहेत. तरी देखील आम्ही काम सुरू ठेवलं आहे, कारण त्या गावाचा संपर्क तुटतो, पलीकडच्या पाण्याचाही संपर्क तुटतो. म्हणून आम्ही ते काम सुरू ठेवलेलं आहे. काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी काही आदिवासी संघटना त्यांनी त्याला विरोध केला की ह्या ठिकाणी जे रॉक आहे त्याच्यामध्ये होल करून सळ्या टाकल्या आहेत, म्हणून ते पूल वाहून जाईल असं तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही इंजिनियर पाठवले. त्यांनी पाहणी केली, वर्क ऑर्डर त्यांनी दाखवली आणि जे काही ज्या पद्धतीने पूल बनवलं पाहिजे त्या प्रोसेस त्यांनी दाखवलं. तरी त्यांचं समाधान होत नाही, कारण 2 प्रकार आहे पूल बनवण्याचं. ज्या ठिकाणी हार्ड रॉक नसतो, म्हणजे खडक नसतो, त्या ठिकाणी त्याला ओपन फाउंडेशन म्हणतात. त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन टाकलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी खडक नसतो त्या ठिकाणी त्याला राफ्ट फाउंडेशन म्हणतात. पण ह्या ठिकाणी रॉक असल्या कारणाने, एक खडक चांगला असल्या कारणाने त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन आहे. परंतु त्या लोकांचं म्हणणं असं होतं की त्या दगडामध्ये होल करून सळ्या घातल्या आहेत, ते पूल वाहून जाईल. तसं नाही, तर नियमानुसार ते केलेलं आहे. म्हणून ते काही 1-2 महिने त्याच्यामुळे त्या संघटनांच्या तक्रारीमुळे काम थांबलं होतं. तरी देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण फाउंडेशन झालेलं आहे. वरच्या स्लॅबचं काम बाकी आहे, ते लवकरच होईल. महिन्याभरामध्ये ते पूल सुरू होईल. आज अचानक त्या ठिकाणी डोंगरात पाऊस पडल्याने, तिथून पाऊस जोरात वरती पडल्याने त्या नदीला पूल आला आहे. स्थानिक ठिकाणी पाऊस नाही आहे, वरून पूर आला आहे. तो पाणी निवडल्यानंतर वरचं काम आहे ते होईल आणि लवकरच आम्ही महिन्याभरात हे पुलाला सुरुवात करू. धन्यवाद.